ICC वुमेन्स वर्ल्ड कप 2025 भारतीय महिला क्रिकेटने अखेर ते साध्य केले. करोडो भारतीयांचे स्वप्न आज पूर्ण झाले. आपल्या रणरागिणींनी केवळ विश्वचषक जिंकला नाही, तर त्यांनी क्रिकेटच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. आज आपण फक्त एका क्रिकेट सामन्याबद्दल बोलणार नाहीये, तर आपण बोलणार आहोत कोट्यावधी भारतीय फॅन्सच्या एका प्रवासाबद्दल, एका अधुऱ्या स्वप्नाबद्दल, जे अखेर 2025 मध्ये पूर्ण झालं. आणि हे स्वप्न पूर्ण केलं तुमच्या, माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या महिला क्रिकेट संघाने. हा वर्ल्ड कप केवळ एका टीमने नाही जिंकला, तो प्रत्येक भारतीयाने जिंकला आहे. कारण हे स्वप्न प्रत्येक भारतीयाने त्यांच्या डोळ्यात पाहिलं होतं. वुमेन्स वर्ल्ड कप 2017च्या दरम्यान एका रिपोर्टरने येऊन मिताली राजला विचारलं होतं की तुमचा फेवरेट मेल क्रिकेटर कोण आहे. तेव्हा मिताली राज बोलली होती की हाच प्रश्न तुम्ही मेल क्रिकेटरला जाऊन विचारा की तुमची फेवरेट महिला क्रिकेटर कोण आहे. आणि हे ऐकून तो रिपोर्टर शांत होतो. पण आज ती वेळ नाही आहे. त्याने भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात जावं आणि विचारावं तुमची फेवरेट महिला क्रिकेटर कोण. लोक आनंदाने आणि अभिमानाने सांगतील हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, स्मृती मानधना. हा बदल घडून आणलाय आपल्या भारतीय महिला संघाने. कारण ज्या प्रकारे आपली टीम इंडिया खेळली आहे ती केवळ अनबिलिव्हेबल आहे. या वर्ल्ड कपची सुरुवात थोडी आव्हानात्मक नक्की होती, पण सेमीफायनलमध्ये आपण ऑस्ट्रेलियाला हरवून दाखवून दिले की आम्ही फक्त इथं जिंकायलाच आलो आहे. सेमीफायनलमध्ये आपल्यासमोर होते साक्षात 7 वेळा विश्वविजेता ठरलेली ऑस्ट्रेलियन टीम. त्यांनी भारतासमोर 338 धावांची महाकाय आव्हान उभे केले. इतिहास सांगत होता की हे आव्हान पार करणे जवळजवळ अशक्य आहे, पण हा संघ उतरला होता तो फक्त इतिहास घडवण्यासाठी. सलामीची फळी लवकर बाद झाल्यानंतर मैदानात आली ती जेमिमा रॉड्रिग्स. तिच्यावर प्रेशर होतं, पण तिने ते आव्हान स्वीकारलं आणि तिने नाबाद 127 धावांची ऐतिहासिक मॅच विनिंग खेळी गेली. तिच्या प्रत्येक शॉट्समध्ये आत्मविश्वास आणि जिद्द होती. नॉकआउट मॅचमध्ये रन चेस करून देणारी ती रन चेस क्वीन ठरली आणि आपण ऑस्ट्रेलियन टीमला हरवला. तेव्हा प्रत्येक भारतीयांच्या ह्याच फिलिंग होत्या, येस, हाच तो दिवस ज्याची आपण वाट पाहत होतो. पराभवाची भीती संपली, आपण ऑस्ट्रेलियाला हरवलं. विजयानंतर जेमिमाच्या डोळ्यातून जे आनंद अश्रू आले ते केवळ तिचे नव्हते, ते 2017 पासून मनात साचलेल्या प्रत्येक फॅनचे अश्रू होते. ती भीती, तो जुना अपमान, सगळं संपलं होतं. आणि मग आला 2 नोव्हेंबर 2025 फायनलचा दिवस. आपल्या मायदेशात मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर प्रत्येक सीटवर तिरंगा होता आणि आपण दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचे आव्हान ठेवले. या विजयाची खरी शिल्पकार ठरली ती म्हणजे अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा. तिने बॅटने 58 धावा करून आपली टोटल मजबूत केली आणि बॉलिंग करून तिने तब्बल 5 विकेट घेतल्या आणि ती ठरली प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. तिच्या या जबरदस्त गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचे अक्षरशः कंबरडे मोडले. लॉरा वॉलवॉटचे शतक असूनही दीप्तीची फिरकी आणि श्रीचरणीच्या 2 विकेट्सच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचा डाव फक्त 246 धावांवर संपुष्टात आला आणि ती शेवटची विकेट पडली. सामना 52 धावांनी भारतीय संघाने जिंकला. भारताने विश्वचषक जिंकला. या विजयामुळे भारतीय महिला क्रिकेटचे युग सुरू झाले. या खेळाडूंनी सिद्ध केले की भारतीय महिला संघ कोणत्याही दडपणाखाली झुकणार नाही. हा विजय तमाम भारतीयांना समर्पित आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली या संघाने इतिहास घडवला आहे. या वर्ल्ड कपने दाखवून दिलं स्वप्न पूर्ण होतात, फक्त ते बघितले पाहिजे आणि त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तुम्हाला या विजयाबद्दल काय वाटते? खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा.